नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीमुळे आपल्या योजनेचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो का? नेमकं या संदर्भात काय अपडेट आहे आणि हप्ता आपल्याला कधी मिळणार, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमका आता जुलैचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, की जुलैच्या हप्त्याला फार विलंब झालेला आहे. साधारणतः जुलैचा महिना संपून जाण्यासाठी फक्त 4च दिवस उरलेले आहेत. तरी कोणत्याही प्रकारचा GR अजूनपर्यंत आलेला नव्हता. आणि याच्या अगोदर आपण जे काही अपडेट घेतलेलं होतं सामाजिक न्याय विभागाकडून, तर असं सांगण्यात आलेलं होतं की साधारणतः 28 तारखेपर्यंत दिव्यांग योजना, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना आणि विधवा महिला पेन्शन योजना, तर या योजनेच्या जुलैच्या हप्त्याबाबतचा GR येऊन जाईल आणि लगेच हप्ता वितरणाची प्रोसेस केली जाईल. परंतु मित्रांनो, आज 28 जुलै आहे. कालपर्यंत मी सगळे अपडेट बघितलेले आहे, परंतु अजूनही दिव्यांग बांधवांसाठी GR आलेला नाही, त्याचबरोबर निराधार बांधवांसाठी GR आलेला नाही. तर याच्या अगोदर काही दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळालेले आहेत, परंतु निराधार बांधव आहेत त्यांना मात्र आज अजूनपर्यंत जुलैचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे ते प्रचंड निराश आहेत आणि नेमकं हे पैसे कधी मिळणार, तो एकच प्रश्न विचारत आहे. तर मित्रांनो बघा, कारण आता जवळपास महाराष्ट्र शासनाने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आणि आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर इतर योजना असेल, तर या सगळ्या योजनांसाठी जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेचा जो काही निधी आहे, तर तो महाराष्ट्र शासन वेळोवेळी त्या योजनांसाठी वळवत आहे. त्यामुळे होऊ शकते की या सगळ्या योजनांसाठी जो काही निधी अपेक्षित असतो दर महिन्याला, तर तो शिल्लक राहत नाही. आणि त्याच्यामुळे जर निधी शिल्लक नसेल तर त्याचा परिणाम जे काही हप्ते आहे तर त्या हप्त्याच्या वितरणावर होतो आणि हप्ते लांबवले जातात. तर अशाच प्रकारची परिस्थिती आता आलेली आपल्याला दिसून येईल की शेतकरी कर्जमाफीमुळे होऊ शकते की संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना आणि श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो लांबणीवर पण जाऊ शकतो, असं अनेक जणांनी भाकीत केलेलं आहे. परंतु अधिकृत असं तहसील कार्यालय किंवा संबंधित योजनेचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती मिळालेली नाही. आणि आता आपल्याला अपेक्षित आहे येत्या 2 दिवसामध्ये हा GR येऊ शकेल आणि हा जर GR येत्या 2 दिवसामध्ये आला नाही तर होऊ शकते की हा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. मात्र किती लांबणीवर गेला तरी 10 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा जो काही जुलैचा हप्ता मिळू शकेल, असं सामाजिक न्याय विभागामध्ये काम करणारे जे काही कर्मचारी आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे मित्रांनो, आता काय करावं लागेल की आपल्याला आता कळ काढावं लागेल, कारण जोपर्यंत GR येणार नाही किंवा प्रोसेसिंग सुरू होणार नाही तोपर्यंत आपल्याला नेमकं कळणार नाही की आता आपल्या खात्यावर जुलैचा हप्ता लगेच जमा होईल किंवा नाही. तर तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया आणि माझं पूर्ण लक्ष आहे जसं जुलैच्या हप्त्याबाबतचा GR येईल किंवा इतर नोटिफिकेशन येईल तसं आपण आपल्या चॅनलवर लगेच व्हिडिओच्या माध्यमातून टाकत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ठेवा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.